नमस्कार मित्रमंडळी. आज खूप दिवस नंतर मी व्लॉग चालू केलो आहे. ड्यू टू सम रिझन्स मला व्हिडिओ बनवायची अजिबात टाईम नव्हतं. घरात खूप प्रॉब्लेम झालेला आणि मी एक्सप्लेन पण करू शकत नाही ते. मग आजपासून मी आणि परत व्लॉग चालू केलो आहे. आणि आज होतं रविवार आणि आमचे मिस्टरचे फ्रेंड्स आणि मी हे प्लॅन केलं होतं की रविवार कुठंतरी फिरायला जाऊयात. खूप दिवसाच्या नंतर आम्ही भेटलेलो. मग हे ठरवलेलो की आम्ही कुठेतरी जाऊया असं फिरायला. मग इकडंच आमचं सावंतवाडी जवळ एक महादेवगड म्हणून एक प्लेस आहे, तिकडं जायचं आम्ही ठरवलेलो. मग नंतर हे कळलं की जे गाडी घेऊन येणार होते ना ते माणूस कॅन्सल केलेत. मग माझं प्लॅन कॅन्सल झालं. मग कॅन्सल झाल्यावर हे काय नवीन गोष्टी नाही आहे की माझं हे पहिल्यांदा असं कॅन्सल झालं आहे. दरवेळा माझं हेच होतं आहे, कॅन्सलच होते. मग मी विचार केलो की तसं पण उठलो आहेस, मग थोडंसं फ्रेश होऊया आणि आजूबाजूचं थोडंसं घाण आहे ते सगळं थोडंसं स्वच्छ करून घेऊया. मग बट समटाईम्स लाईफ हॅज अदर प्लॅन्स. सो मी तेच ठरवलेलं क्लिनिंग करायचं आणि दिवसभर थोडंसं व्लॉगिंग करायचं असं ठरवलेलो. ते नंतर मी सगळं फ्रेश झालो आणि मी आणि मिस्टर आमचे चहा पण पिलो. एवढं थंडी होतं की उठायला पण मन नव्हतं अजिबात. उठायला अर्धा हेच रिझन आहे की मला उठायला होईना आणि मी व्लॉगच टाकेना, एवढं थंडी आहे आमच्याकडे. इकडं महाराष्ट्र गडिंग्लजमध्ये असलेलं जे असतात ना त्यांना माहिती असेल की किती थंडी आहे. मग हे तुम्ही बघू शकता. हे आमचं घरचं पाठीमागं जे आहे, आम्ही लाकडी वगैरे ठेवायचं एक जागा होतं आणि ते खूप दिवस असं म्हणजे त्याचं जे आम्ही कवर करायला पत्रे वगैरे टाकलो होतो ते सगळं वाराने पडलं होतं. मग आम्हाला वाटलं की ते क्लिनिंग केलेलं बरं. त्या दिवशी आम्ही कसं पण लवकर उठलेलो. हे आम्ही 7ला चालू केलेलो हे क्लिनिंग करायला. मग काठी वगैरे नीट बाहेर टाकून आणि ते स्वच्छ करून तिकडं आणि परत काठी लाकडी सगळं आम्ही नीट असं जोडून ठेवून घेतले. नंतर जे आहे ना तुम्ही बघू शकता, हे जास्त पण क्लीन झालं नाही, तरी पण थोडं क्लीन झालं की तिकडं काय असं साप येणार नाही तसं क्लिनिंग आम्ही करून घेतलो. नंतर आम्ही गेलो की आमचं नेक्स्ट बाजूला जागा आहे ना तिकडं आमचं आजोबांचं आहे, तिकडं एवढं कचरं झालेलं. ऑलरेडी आम्ही औषध ऑलरेडी मारून एक 8 दिवस आधी आम्ही औषध मारून घेतलं. त्याच्यामध्ये सगळं थोडं वाळलेलं ते. मग आम्ही ट्राय करत होतो की ती पेटू देत, बट ते एवढं स्ट्रॉंग झालेलं की ती अजिबात पेटतच नव्हतं आणि ते एकाकडं गोळा पण करायला खूप त्रास झालेला आम्हाला. मग मी पण ट्राय करत होतो की थोडं फार तरी ते एकाकडं गोळा करून ते पेटवायचं, बट तरी पण अर्धामध्ये ते पूर्णमध्ये अर्धा पण ते जळलं नाही. मग ठीक आहे म्हटलं, किती जळत आहे ते तेवढं जळूया आणि उद्याचं उद्या बघूया. उद्या आणि परत तेच करायला जळवायला होते म्हणून तोपर्यंत आमचं जाऊबाई त्यांनी मला बोलवले आणि सांगितले की पटकन रेडी हो आणि आम्ही जाऊया शॉपिंग करायला. मग माझं मन झालं खुश, कारण की ऑलरेडी माझं प्लॅन झालेलं कॅन्सल आणि अचानक तुम्ही शॉपिंगला चला म्हटल्यावर मी झालो पटकन 5 मिनटात तयार आणि आम्ही निघालो बेळगावीला. बेळगावी कुठं आहे? कर्नाटकामध्ये. मग आम्ही चाललो तिकडं. एक BSC मॉल आहे, चांगलं कपडे भेटतात तिकडं, तिकडं आम्ही चाललो होतो. मग जायच्या आधी मी विचार केलो की आधी पेटपूजा केलेलं बरं, मग फिरायला एनर्जी भेटते, शॉपिंग करायला एनर्जी असते आम्हाला. मग आम्ही गेलो डायरेक्ट अल बहार. तिकडं बिर्याणी मस्त नॉनव्हेज भेटते. मग तिकडं गेल्यावर आम्ही घेतले तिकडचं स्पेशल बिर्याणी आणि तंदुरी. मग ते झाल्यानंतर आम्ही गेलो BSCला आणि चांगलं चांगलं साडी परचेस केलो आम्ही. साडी आणि तिकडे सगळं भेटते असं, साडी मेन्सवेअर किड्सचे सगळं सगळं टाईपचे भेटते. मग ते शॉपिंग झाल्यावर आम्हाला निघायचं होतं की V2 मॉलला जाणार होतो, म्हणून आम्ही BSC मॉलमध्येच आम्ही आईस्क्रीम घेतलो. वीरू पण खात होता आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही V2 मॉलला. तिकडं आम्हाला घ्यायचं होतं मुलांचं कपडेच घ्यायचं होतं. ऑलरेडी आमचं सॅरी आणि कुर्ता काय काय आहे ते सगळं शॉपिंग झालेलं. आणि ह्याच्यामध्ये मी एकदा व्हिडिओ करायचं विसरतो, ते लक्षात नसते. ते शॉपिंग वगैरे झाल्यावर आम्ही
आम्ही आलो परत घरी. घरी येऊपर्यंत आम्हाला वाजलेलं 11. मग बघा तुम्ही विचार करा, आमचं प्लॅन होतं वेगळं. मला जायचं होतं महादेवगडला, बट मी गेलो बेळगावीला, ते पण शॉपिंग करण्यासाठी. व्हिडिओ आवडलं असलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.